सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। मी श्री मोरारी दादा बिडकर श्री क्षेत्र रिद्धपूरवरून सर्व मंडळींना माझे सादर दंडवत प्रणाम। माझे शेजारी बसले असलेले परमपूजनीय परमादरणीय प्रातस्मरणीय श्री अभयराज दादा पंजाबी महानुभाव यांचा सेवाश्रम हा श्री क्षेत्र रिद्धपूर येथे ज्या ठिकाणून आपण मुख्य द्वारामधून आपल्या श्री क्षेत्राकडे प्रवेश करतो त्या प्रवेशद्वाराच्या अगदी समोर यांचा हा एक छोटासा आश्रम आहे। या लहानशा आश्रमाला आपण जेव्हा कधी या स्थानाला दर्शन करण्याकरता वंदन करण्याकरता येत असाल, आपण सर्वांनी या ठिकाणी येत राहावं। या ठिकाणी असलेली देवपूजा त्याचप्रमाणे बाबांकडून ज्या काही तुम्हाला सेवा मिळू शकते ते आपण स्वीकाराव्यात। इथे सर्व भक्तांसाठी, वाचनिकांसाठी, साधू संतांसाठी सेवाभाव या निमित्ताने सहकार्य करण्यासाठी आमचे बाबा नेहमी इथे तत्पर असतात। मी आपणास अशी विनंती करतो की आपण जेव्हा कधी रिद्धपूरला आलात तर नक्कीच आमच्या या बाबांच्या या लहानशा आश्रमाला आपण भेट द्यावी अशी मी आपणास नम्र विनंती करतो। त्याचप्रमाणे बाबा आमचे बाबा मुख्य यांचे जे देहाचं जे गाव आहे ते यांचे जे गाव आहे ते जे स्थळ आहे यांचं राहण्याचं ते श्री सर्वज्ञ सत्संग कार्यालय रोहना सर्वज्ञ हार्डवेअर जवळ तालुका मोहाडी जिल्हा भंडारा या ठिकाणी बाबांचं एक कार्यालय आहे। त्या कार्यालयाच्या माध्यमामधून लहान मुलींना संस्कार दिले जातात आणि त्या माध्यमामधून हा आतापर्यंत त्यांनी सत्संगाच्या निमित्तानं कार्यक्रम घेतलेला नाही, परंतु येत्या 28 फेब्रुवारी 2026 आणि 1 मार्च 2026 या 2 दिवसासाठी मुलींसाठी विशेष प्रशिक्षण, पंथीय प्रशिक्षण देण्याचं कार्य बाबा आपल्या या ऑफिसमधून सुरुवात करीत आहेत। माझी अशी विनंती आहे की आपण त्या गावातील, आजूबाजूच्या परिसरातील किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील ज्यांना ज्या मुलींना आपल्या संस्कार शिबिरामध्ये किंवा या संस्कार वर्गामध्ये प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी नक्कीच बाबांशी संपर्क करावा। आणि मी जो पत्ता सांगितला आहे त्या ठिकाणी बाबांचा आम्ही नंबरसुद्धा तुम्हाला देऊ। व्हॉट्सअपच्या माध्यमामधून आम्ही तुमच्यापर्यंत त्यांचा नंबर, त्यांची संपूर्ण माहिती पोहोचवू आणि हा व्हिडिओ ज्या ठिकाणी आमचा पोहोचेल त्या ठिकाणी आमचा संपूर्ण पत्ता, बाबांचा फोन नंबर सोबत माझा नंबर हे सर्व व्यवस्थित तुम्हाला मिळेल। म्हणून माझी अशी आग्रहाची विनंती आहे की जे परमेश्वराचे लहान मुलांना संस्कार देणं हे आमच्या काळाची गरज आहे। ज्याप्रमाणे लहान ओल्या मातीला आपण जसं घडवलं तसा तो घडतो, तसा तो पुतळा घडतो। एकदा जर तो मजबूत झाला तर त्या ओल्या मातीला काही अर्थ राहत नाही। आणि म्हणून लहान मुलांना जेव्हा आम्ही संस्कार देऊ लहानपणापासून तेव्हाच ते धर्माला लागतील। आणि या उत्कृष्ट भावनेमधून आमच्या परमपूजनीय अभयराज बाबांनी हा उपक्रम सुरू करण्याचा मानस ठेवलेला आहे। त्यासाठी त्यांनी माझी सुद्धा थोडी मदत घेतलेली आहे। माझाही प्रयत्न आहे की यांच्या या सत्संगाला मी स्वतः त्या रोहना गावाला दिनांक 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च या दिवशी सकाळी 10 वाजतापासून तर 10 ते 11 म्हणजेच 1 तासापर्यंत मी स्वतः सत्संग तिथे घेणार आहे।
आपण आपल्या लहान मुलांना मुलं मुली त्याचप्रमाणे आमच्या पंथाचे जे बांधव आहेत, वास्तविक आहेत, ज्यांना धर्माची आवड आहे, अशा सर्व लोकांनी, वेदवंत, बोधवंत, नामवंत या सगळ्या लोकांनी तिथे यावं आणि या सत्संगाला आम्हाला सहकार्य करावं, मी अशा प्रकारची विनंती करतो. आणि आपण नक्कीच आपल्या मुला मुलींना या आमच्या छोट्याशा बाबांच्या आश्रमाला सहकार्य करावं ही माझी सर्वांना विनंती करतो. सर्वांना दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर. दंडवत प्रणाम. आत्ताच आपण जो व्हिडिओ बघितला त्यामध्ये मी या बाबांचा आणि माझा फोन नंबर, संपर्क पत्ता देण्याचं बोललेलो होतो. त्यासाठी मी आता इथे ते स्थळ आणि नंबर, संपर्क याविषयी माहिती देत आहे, ते आपण नोंद करून घ्यावी. परमपूजनीय श्री अभयराज दादा पंजाबी महानुभाव रिद्धपूर आश्रमतर्फे मी अशी विनंती करतो की या बाबांचा संपर्क क्रमांक 94 21 01 50 39 असा आहे. परत एकदा ऐका, 94 21 01 50 39. तसंच माझा म्हणजेच श्री मुरारीदादा बिडकर यांचा नंबर 91 30 92 61 94 असा आहे. त्याचप्रमाणे मी सांगितलेलं स्थळ एकदा परत ऐका. सर्वज्ञ सत्संग कार्यालय, रोहणा, सर्वज्ञ हार्डवेअर जवळ, तालुका मोहाडी, जिल्हा भंडारा. त्याचप्रमाणे या सत्संगाची तारीख परत एकदा ऐका. 28 फेब्रुवारी सकाळी 10 ते 11 आणि 1 मार्च 10 ते 11 अशाप्रमाणे हा 2 दिवसाचा सत्संग 1 तासाचा म्हणजेच एकंदरीत 2 तासाचा घेण्यात येईल. आपण सर्वांनी आपल्या मुला मुलींना आणि जे आमचे वासनिक वर्ग आहे त्यांनी आम्हाला आणि या बाबांना सहकार्य करावे ही परत एकदा विनंती करतो. धन्यवाद. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर.